गणपती बाप्पाचे प्रभावी उपाय. टिप्स नंबर 1. दर बुधवारी गणपती बाप्पाला 21 ध्रुवांची जोडी अर्पण करा. यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतात. टिप्स नंबर 2. बाप्पाला लाल रंगाचे जास्वंदाचे फूल अतिशय प्रिय आहे. दररोज किंवा मंगळवारी हे फूल वाहिल्याने घरातील मंगल कार्य लवकर पार पडतात. टिप्स नंबर 3. बाप्पाला दर बुधवारी गूळ खोबऱ्याची किंवा मोदकाचे नैवेद्य दाखवावा. यामुळे आर्थिक टंचाई दूर होते. टिप्स नंबर 4. गणपतीला शमीची पाने अर्पण केल्याने बुद्धी तलक होते आणि शिक्षणात येणारे अडथळे दूर होतात. टिप्स नंबर 5. घराच्या मुख्य दरवाजाच्या आतल्या आणि बाहेरच्या बाजूला पाठशिवणी पाठ एकमेकांना लागून असलेले गणपतीचे चित्र किंवा मूर्ती लावावी. यामुळे घरात दारिद्र्य प्रवेश करत नाही. टिप्स नंबर 6. बाप्पाला शेंदूर खूप प्रिय आहे. कपाळावर शेंदूरचा टिळा लावल्याने आत्मविश्वास वाढतो आणि शत्रूचा नाश होतो. टिप्स नंबर 7. दररोज सकाळी एकदा गणेश अर्थशीर्ष वाचल्याने मानसिक शांतता मिळते आणि घरातील वातावरण पवित्र राहते. टिप्स नंबर 8. प्रत्येक महिन्याची संकष्टी चतुर्थी पाळावी आणि चंद्रोदयानंतर बाप्पाची पूजा करूनच जेवावे. यामुळे मोठी संकटे टळतात. टिप्स नंबर 9. गुरुवारी बाप्पाला पिवळे वस्त्र किंवा पिवळे फूल अर्पण केल्याने विवाहातील अडथळे दूर होतात. टिप्स नंबर 10. घराच्या मुख्य दरवाजाला आंब्याच्या पानाचे आणि झेंडूच्या पानाचे तोरण लावावे. त्यात गणपतीची छोटीशी प्रतिमा असावी. टिप्स नंबर 11. नोकरी किंवा व्यवसायात सतत त्रास होत असेल तर घरात पांढऱ्या रंगाच्या गणपतीची मूर्ती किंवा फोटो लावावा. टिप्स नंबर 12. बुधवारी बाप्पाला गूळ आणि धने याचा नैवेद्य दाखवून ते गाईला खायला द्यावे. यामुळे कर्जमुक्ती होते. टिप्स नंबर 13. गृहस्थाश्रमी लोकांसाठी डाव्या सोंडेचा गणपती शुभ मानला जातो. याची पूजा केल्याने घरात सुख शांती टिकून राहते. टिप्स नंबर 14. रोज 108 वेळा या मंत्राचा जप केल्याने सर्व सिद्धी प्राप्त होते. टिप्स नंबर 15. आपल्या देवघरात किंवा तिजोरीत गणेश यंत्र स्थापित करा. यामुळे संपत्तीत वृद्धी होते. टिप्स नंबर 16. रोज सकाळी घरासमोर बाप्पाच्या पावलांची किंवा स्वस्तिकाची रांगोळी काढावी. टिप्स नंबर 17. नकारात्मक शक्तीचा त्रास होत असल्यास बाप्पाच्या समोर मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. टिप्स नंबर 18. गणपतीची मूर्ती नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावी. तिथे कधीही कचरा ठेवू नका. टिप्स नंबर 19. बाप्पाच्या चरणांना स्पर्श केलेला लाल धागा मुलांच्या हाताला बांधल्याने त्यांना कोणाचीही नजर लागत नाही. टिप्स नंबर 20. गणेश उत्सव किंवा बुधवारी गरजूंना अन्नदान केल्याने बाप्पा अत्यंत प्रसन्न होतात. टिप्स नंबर 21. जेव्हा जेव्हा तुम्हाला खूप टेन्शन येईल किंवा मन अस्वस्थ असेल तेव्हा शांत बसून बाप्पाच्या डोळ्यात डोळे टाकून 5 मिनिटं पहा. तुमच्या मनातील सर्व भीती बाप्पाच्या चरणी अर्पण करा. तुम्ही लगेच हलके वाटेल. टिप्स नंबर 22. रोज रात्री झोपण्यापूर्वी बाप्पासमोर हात जोडून म्हणा, दिवसभरात माझ्याकडून कोणाचे मन दुखवले असेल तर क्षमा कर आणि आजच्या दिवसासाठी धन्यवाद. या एका कृतीने तुमच्या मनावरचा ताण कायमचा निघून जाईल. टिप्स नंबर 23. सकाळी उठल्यावर 5 मिनिटे डोळे मिटून ओम गणपताय नमः चा जप श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे मनाची एकाग्रता वाढते आणि आत्मविश्वास प्रबळ होतो. टिप्स नंबर 24. गणपतीचे मोठे कान आपल्या शिकवतात की वाईट गोष्टी ऐकून सोडून द्याव्यात. कोणाबद्दल मनात राग धरून ठेवू नका. बाप्पाला सांगा की मी सर्वांना माफ केले आहे. तुमचे मन शुद्ध होईल आणि प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. टिप्स नंबर 25. जेव्हा चारी बाजूनी संकटे घेरतात तेव्हा प्रणाम शिरसादेव हे स्तोत्र मनापासून म्हणा. हे स्तोत्र केवळ शब्द नाही तर ते बाप्पाला दिलेले अर्थसाध आहे जी बाप्पा नक्कीच ऐकतो. टिप्स नंबर 26. गणपती बाप्पाने आई वडिलांना प्रदक्षिणा घालून जगाची शतप्रदक्षिणा पूर्ण केली होती. घराबाहेर बाप्पाला शोधणे. आपल्या घरातील आईवडिलांच्या चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करा. बाप्पा तिथेच प्रसन्न होतात. टिप्स नंबर 27. मंगळवारी किंवा बुधवारी शक्य असल्यास किमान 1 तास मौन पाळा आणि मनात बाप्पाचे नाव घ्या. मौनामुळे मनाची ऊर्जा वाचते आणि निश्चय क्षमता वाढते.
टिप्स नंबर 28. दुर्वा कितीही पायाखाली तुडल्या तरी त्या पुन्हा वर येतात आणि बाप्पाच्या डोक्यावर बसतात. आयुष्यात कितीही संकटे आली तरी नम्रता सोडू नका. एक दिवस तुम्ही शिखरावर असाल. टिप्स नंबर 29. बाप्पाला केवळ मिठाईचा नैवेद्य दाखवण्यापेक्षा आपल्यातील अहंकार, आळस आणि राग याचा नैवेद्य त्याग करा. हा बाप्पाला सर्वात जास्त आवडणारा नैवेद्य आहे. टिप्स नंबर 30. सर्वात शेवटचा आणि महत्त्वाचा उपाय, बाप्पावर पूर्ण श्रद्धा ठेवणे. बाप्पाला मनापासून मारलेली हाक कधीही वाया जात नाही. तर आजची माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. माहिती आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका.